नमस्कार मनकी आशामध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे नारळाची चटणी, ओल्या नारळाची। तर ही चटणी तुम्ही इडली, डोसे, मेदूवडा असं खाऊ शकता त्याच्याबरोबर। आणि अशी जबरदस्त अशी अप्रतिम अशी चटणी बनवते ना, तर मी सांगितल्याप्रमाणे अशी बनवून पहा एकदा, तर खूप आवडेल तुमच्या घरच्यांना तुम्हाला। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा। हिरवी मिरची, कोथिंबीर धुवून घेतली स्वच्छ, आणि ओलं नारळ बारीक असे तुकडे करून घेतलेत मिक्सरमध्ये, म्हणजे बारीक होईल, अडकणार नाही, असे पातळ काप करून घ्यायचे। आणि ही आहे भाजकी डाळ। आणि फोडणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मीठ। बस हे एवढं सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे। आणि तेल एकदम थोडंसं टाकायचं आहे आपल्याला फोडणीला। तर चला कशा प्रकारे हे करायचं। तर अगोदर आता मिरची, कोथिंबीर आणि नारळ वाटून घ्यायचं, आणि नंतर मग शेवटी डाळ वाटून घ्यायची मिक्सरला। एवढी छान लागते ना चटणी, तर नक्की अशी बनवून पहा। आणि डाळ टाकल्यामुळे चवदार पण लागते आणि घट्ट पण बनते चांगली। समज आपल्याला उपवास असेल ना, उपवासाला साबुदाणे वडे वगैरे जर बनवलं, किंवा भगरीचे डोसे, भगरीचं इडली पण बनवतात, डोसे, तेव्हा पण आपण ही चटणी बनवू शकता। तर फक्त याच्यामधून आपल्याला हे डाळ नाही वापरायची। तेव्हा उपवासाचं बनवत असाल ना, तर फक्त हिरवी मिरची आणि नारळ घ्यायचा, बस एवढं दोनच घ्यायचं, हिरवी मिरची आणि नारळ। आणि बस फोडणी थोडंसं तेल टाकून फोडणी दिली तरी, नाही दिलं तरी चालतं। मग नुसतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये उपवासाचं, ते पण छान अशी चटणी बनते। तर चला सुरुवात करूया। आता हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। तर चला मिक्सरमध्ये आता थोडं थोडं घेते, कारण एकदा सगळं होणार नाही, अर्धा अर्धा मिक्स करून घेते, नंतर खोबरं बारीक करते एवढं। तर हे पहा अशा प्रकारे वाटून झाली। आता ही एवढी अशी काढून घ्यायची भांड्यामध्ये एका। असं मोठं काहीतरी भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये काढून घ्यायची। आता परत दुसरी आपली राहिलेली ती वाटून घेऊ। आता हे नारळ थोडंसं बारीक झालं का, मग हे डाळ टाकायचं त्यात, भाजकी डाळ। हे पहा नारळ बारीक झालं, आता ही भाजकी डाळ टाकूया। नक्की तुम्ही अशी चटणी बनवून पहा, कारण माझ्याकडं माझ्या मैत्रिणी किंवा नातेवाईक कुणी पण आले ना, तर मी बनवलेली चटणी खातात ना, तर विचारतात खूपच टेस्टी लागते, कशी बनवता म्हणून। म्हटलं चला आज आहे ना व्हिडिओज बनवून टाकते। हे पहा आता अशा प्रकारे डाळ वाटून घेतली, त्याच्यामध्येच बारीक अशी डाळ वाटून घ्यायची। चला आता सगळं आपण काढून घेऊया, मिक्स करूया सगळं। तुम्हाला हे पहा, तुम्हाला जर अशी एवढीच घट्ट जर ठेवायची असेल ना, तर ठेवू शकता। किंवा समज तुम्ही सांबार जर नाही बनवलं, तर तुम्ही हीच चटणी आहे का दोन प्रकारची करू शकता। थोडीशी अर्धी अशी तुम्हाला घट्ट आवडत असेल, घट्ट बाजूला काढून ठेवायची, बाकीच्या याच्यामध्ये जर असं कोरडं वाटतं ना आपल्याला, तर आपण पाणी टाकायचं जास्त, आणि पातळ पण बनवू शकता, ती सुद्धा छान लागते। आता हे पहा मिक्सरचं भांडं खरकटं होतं ना, त्यात होती चटणी बरीच, तर मी काय केलं, ते पाणी टाकून धुवून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही जी आहे ना यातली घट्ट चटणी थोडी याच्यामध्ये टाकायची थोडीशी, कारण माझ्या मुलाला अशी पातळ चटणी आवडते। सांबार नसलं तरी चालतं, मग इडली, डोसा, मेदूवडा असेल ना, हे पहा अशा प्रकारे आपलं भाजीचा किंवा याचा रस्सा असतो ना, अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे करायची चटणी। सांबार नाही बनवलं तरी चालतं, आपल्याला टाईम नसला सांबार वगैरे बनवायला का, अशा प्रकारची बघा, असं पाणी टाकायचं, फक्त ह्या घट्ट चटणीमध्ये पाणी टाकायचं, बस एवढाच फरक आहे। तर मी आता दोन प्रकारची बनवली आहे। चला आता हे फोडणी वगैरे कशी द्यायची ते सांगते।
हे पहा इकडं हे पळी ठेवली आहे गरम करायला. आता गरम झाली. थोडं तेल टाकायचं. तेल बी खूप नाही टाकलं तरी चालते, थोडंसंच टाकायचं तेल. आता हे चांगलं तेल गरम होत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूया. मीठ मिक्स करून घेऊया. पहा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. जास्त नाही टाकलं तरी चालतं याला मीठ. लागलं तर वरून घ्यायचं परत. आता हे आपण ह्याच्यात पण टाकलं, ह्या चटणीमध्ये पण मीठ मिक्स करून घेऊया. हे मीठ मिक्स करून घेऊया. आता चला इकडं आपलं हे झालंय पहा तेल गरम. तेल गरम झालंय का पाहूया. झालंय आता तेल गरम. तर जिरे मोहरी टाकूया आता त्याच्यामध्ये. बारीक करायचा. तेल गरम झालं ना आपल्या गॅस बारीक करायचा. खूप जळून पण नाही द्यायचं. आणि आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. पहा झालं का हे छान असं तळलं ना. जिरे मोहरी कलर बदललं जिरे मोहरी का. हे पहा इकडे असं हे अशा प्रकारे हे पहा इकडं. आता याच्यात थोडं टाकायचा तडका आणि याच्यामध्ये थोडं टाकायचा. आणि मिक्स करून घ्यायचं हे. नंतर हे फोडणी जी आहे ना आपली ही छान अशी मिक्स करून घ्यायची. इतकी जबरदस्त अप्रतिम अशी चटणी लागते. तर नक्की तुम्ही बनवून पहा अशी. नंतर हे सगळं मिक्स करून ठेवून द्यायची. हे पहा कशी दिसते पहा चटणी. आणि पातळवाली चटणी. हे पहा दोन्ही प्रकारच्या चटण्या कशा वाटल्या ते नक्की सांगा. ही सुद्धा पातळ चटणी एवढी छान लागते ना. असं मिक्स करायचं. आणि कोथिंबीर वाटल्यामुळे आहे ना खूप चवदार लागते पहा. ही पण अशीच मिक्स करून द्यायची. तर चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ओळखीच्यांना शेअर करा. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. खूप सोपी पद्धत आहे. 10 मिनिटात आपली चटणी बनवून तयार होते. धन्यवाद.